नमस्कार मित्रांनो. डे 2 इन थायलंड. सकाळी लवकर उठलो, पूजा केली आणि आता श्री गणेशा किंवा एक अदर रेस्टॉरंट आहे तिकडे जाऊया. तिकडे मस्तपैकी काहीतरी खाऊ आणि मी व्ह्यू बघा. चिमन, हॅलो, गुड आफ्टरनून. हॉटेल दाखवतो मित्रांनो. इथवर आहे. हे बापरे, कसं आहे ते, एकदम एवढं स्लोपवर आहे. नाही स्लोप म्हणजे असं स्लोप आणि असं स्लोप. शोर आहे तर चालायचंय. हे हिलवर आहे, एवढ्या पूर्ण खाली तिथपर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट दाखवतो तुम्हाला. स्वतः लगेज हॉटेलवर ठेवलंय आणि मी चालतोय श्री गणेश रेस्टॉरंटला जायला. त्यांचे 2 रेस्टॉरंट आहेत, शिवसागर आहे, श्री गणेश आहे. पण बरं आहे जरा सकाळी दुपारी चालायला बरं वाटतं थायलंडला. संध्याकाळी इज नॉट गुड. काल मी गेलेलो कारण पतंग, श्री गणेश रेस्टॉरंट पतंगच्या काय म्हणजे पतंगच्या जस्ट नियर बायच आहे. एवढं खराब आहे ना मित्रांनो, म्हणजे जे संस्कारी लोक असतील ना ते अजिबात जाणार नाही तिकडे, अजिबात नाही. कारण संस्कृती, इट इज नॉट अबाउट संस्कृती बट इट इज व्हॉट अबाउट की खूप खराब हे आहे इकडे की सगळं म्हणजे. सो म्हणून मी शूट नाही केलं. हां, काही जे त्यांचे कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या मला आवडल्या, ज्याच्यामध्ये काय हार्म नव्हतं, ते मी शूट केलंय. ते मी व्हिडिओमध्ये अपलोड करीन. बापरे, हे बघ हे बघ हे बघ. हिल जवळपास असे पाय ठेवून असं चालावं लागतं. एक मिनिट मी दाखवतो. व्हिडिओ देत नसेल, माइट बी, पण येस. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. नारायण 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 नारायण. थायलंडमध्ये नारायणाचं नाव. बाय द वे ते ब्रह्मदेवाचे खूप मंदिरं आहेत. बहुतेक इकडे लोक कापतात आणि ब्रह्मदेवाला पूजतात की अजून उत्पत्ती कर जीवांची आणि आम्हाला खायला दे. काय म्हणणार. वॉकिंग ऑन द स्ट्रीट. दुपार झाली आहे. इथल्या इथे जायला 200 बाट. 200 बाट म्हणजे किती झाले? 1 बाट म्हणजे 26 नाही, 2 रुपये. नॉट गुड. 500-700 रुपयाचं टॅक्सी फक्त. अरे ह्यांची करन्सी एवढी वाढली आहे. आपल्या इंडिया अजून 1 वर बसलाय. आपला 1 रुपया म्हणजे यांच्या 2.5च्या जास्त, 2.5 रुपयापेक्षा जास्त आहे. चायनीज वर्ल्ड. 1 मिनिट, अजून एक गोष्ट मी असंच दाखवतो रॅन्डमली. आय एम नॉट प्रमोटिंग एनिथिंग, ठीक आहे. फक्त दाखवतो. मला पण माहिती आहे मी प्रत्येक गोष्ट बघू नाही शकत. मी दाखवतो काय काय आजूबाजूला. किती चांगलं आणि नीट भाजी मार्केट वाटतंय. होंडा शोरूम. एवढं नीट आणि क्लीन आहे, ह्या बाबतीत चांगलं वाटतं बघायला. पण काय आहे शेवटी एवढं सगळं धरून पण कापाकापी, रक्तपात, वरी करून सगळं शून्यच होतं शेवटी. ब्रह्मदेव आहेत का विश्वकर्मा त्यांनाच माहिती.
नका येऊ जास्त काम नसेल तर. काम असेल तर या, पण ठीक आहे आता तिकडे दाखवत नाही मी, कारण रस्त्यावरून चालत होतो आणि अचानक एक आवाज आला, राम राम, श्रीराम जय राम जय 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 राम. नेपाली राम राम, नेपाली मित्र. चलो सो टॅटू बनवायच्या इकडे आहे. चालता चालता आवाज आला, राम राम. अरे मित्रांनो पोहोचलेलो आहे रेस्टॉरंटला. थोड्या वेळानंतर मी एक लोकेशन एक्सप्लोर नक्की करीन, दाखवतो आता. चांगलं वाटतं जे म्युझिक इलेक्ट्रॉनिक जे वाजतंय ना, हा आवाज पण जास्त नाही, आपल्या इकडे भला मोठा करून ठेवतात, कमी आवाज. काय गाडी नॉर्मल. तो आपली वाट बघता, आता बघा तो आपल्याला बोलतो. मुली तिला मी रोज नमस्कार करतो. खाली येताना जे शॉप लागते तिकडे एक मुलगी बसते, मोमेटीन आहे, म्हटलं आता जस्ट नमस्कार करतो. ती माझं लंच झालंय, छोले भटुरे. MG मध्ये बसलोय, टॅक्सी पण इकडे खतरनाक आहे. सुरू से हाय, MG ची गाडी आहे. मी आहे MG मध्ये. सो एक गोष्ट माहीत पडली मला की इथे लोक पैशासाठी आलेत, कारण आपल्या जे आहेत गोष्टी जसे की 1 रुपीज इंटू लाईक 2.56 बात असे काहीतरी आहे. सो त्याच्यामुळे इकडे कॅब ड्रायव्हर लाईक 1 लाख, वेटर्स लाईक 50,000 60,000 INR कमवत आहेत. पण काय त्याच्यामध्ये शेवटी आपल्या परिवारापासून दूर राहायचं. नंतर बोलूया. सेंट्रल फ्लोरिस्टा मॉलला आलोय. आता एक थोडासा जोक झाला. एक ब्युरियल ग्राउंड होता, जसं की स्मशानभूमी, तर ती अशी होती जशी काही मंदिर वाटतंय. त्याला मी विचारलं इज दिस अ टेम्पल. त्याला माहित नाही पडलं. त्याने जरा हे केलं, बोललं. नंतर त्याने सांगितलं मला की दिस इज अ ब्युरियल ग्राउंड फॉर चायनीज पीपल, थाय चायनीज पीपल. म्हणजे आपल्या इथे स्मशानभूमीला बघून वाटतं की नको जायला तिकडे, पण ह्यांनी इकडे स्मशानभूमीला पण सजवून ठेवलंय. सो हे शिकण्यासारखं आहे. स्मशानभूमी सजवण्याची गोष्ट असं नाही बोलत आहे मी, पण आपल्या इथे ओसाड पडलेले असतात. इकडे त्यांच्या, मला असं वाटलं की टेम्पल आहे. तेच त्यांनी खूप चांगलं डेव्हलप केलं ऍक्च्युली स्वतःला इकडे, म्हणून यांचं आपला एक ते यांचा 2-3 रुपये बहुतेक. चला आता बघूया, एक्सप्लोर करूया मॉल. चला सेंट्रल फ्लोरिस्टा मॉलमध्ये आपण कॅबवाल्याचा नंबर घेतला. आता कॅबवाल्याला कॉल करायचा. मॉल दाखवली मला.
आपल्याला डीजे स्टोर बघायचं. सुखन फेस्टिवल मध्ये घुसलो. ते सांगितलंच नाही मला. मॉल साठी जायला इकडून स्कायवॉक आहे. अंडर कव्हर म्हणजे का आय मीन टू से की स्कायवॉक आहे काच. ते बघायला पाहिजे कसं जायचं. इकडच्या मॅकडॉनल्डचे मेनू पण वेगळे आहेत. ऑब्विसली आपल्या इथे जे भेटतं ना व्हेजिटेरियन जे आलू टिक्की असते नाही आहे तिकडे. तर डीजे स्टोअरला जाऊन या. तिकडे जाऊन थोडे प्रोडक्ट्स बघूया कुठला आपल्याला घेता येईल कुठला नाही घेता येईल. ओके परत चढायचं आहे. डीजे स्टोअरला जाऊया आता. कुठलं काय आहे काय नाही. हां येस मगाशी मी उलटा मोबाईल पकडत होतो म्हणून माझी व्हिडिओ बरोबर येते. तर आता माझा मोबाईल जर ऑफर येतो जस्ट टू ओपन. दिस इज अंडर कवर. हां ओ नाइस व्यू बट इतने नाइस. We are going to Central State and yes, आता लांब करावं लागतं. आपण पोहोचलो डीजेच्या स्टोअर मध्ये. Mavic 9000 बाht. छोटे आहेत रे याची. आय थॉट मोठं असेल. हॅलो. तर आपण ड्रोन परचेस करण्यासाठी आलो. आता दाखवतो कसं आहे काय. Oh my God. कम. आता आपण दुसरा ड्रोन बघतोय. Mini 4 Pro. Go up. Yeah, just turn around. Zoom. Wait. Almost the same यार. A3s and DJI Mini 4 Pro. Yeah, just one. लॅम्बोर्गिनी आणि उरस होती. जी पचकी कार जी आहे पचकी म्हणजे फ्लॅगमध्ये आहे. तर आपण बिग कॅमेराजमध्ये आलो. सो दिस इज अ थायलंड स्टोअर वेअर ऑल द ॲक्सेसरीज यू कॅन गेट असं म्हणतात. DJIचे प्रोडक्ट आहेत, सोनीचे प्रोडक्ट आहेत. सो येस दिस इज द स्टोअर. आज मोस्टली आलेला ह्याला. आता आपण थोडंसं बघूया शॉपिंग करूया थोडी. मोस्टली आपण ड्रोनसाठी आलो. सो लेट्स सी.
टॅक्सी बुक केली आहे. वी आर गोइंग फ्रॉम टोयोटा यारिस. सो लेट्स सी. हॅलो. डिसिप्लिन बघतोय, डिसिप्लिन बघताय. आपल्या इंडियासारखं नाही. स्वच्छता भाई इंडियापेक्षा खूप छान आहे. मनाची स्वच्छता माहित नाही, रोडवरची स्वच्छता तर नक्कीच. मला आता परत टॅक्सी केलेली आहे आणि या टॅक्सीचं एक वैशिष्ट्य असं की यांच्या इकडे पॉलिसीज आपल्या इंडियापेक्षा ना खरंच खूप चांगल्या पॉलिसीज आहेत. दो देर आर सर्टन थिंग्स विच इज लाईक आता काय बोलू मी, आपलेच दात आपलेच ओठ काहीच नाही बोलू शकत. या शुअर. खरंच यार खूप चांगलं वाटतंय एका पण येऊन की हा बाबा देयर इज अ गुड थिंग गोईंग इन थायलंड. कारण त्यांनी काय केलं माहितीये, त्यांनी खूप साऱ्या गोष्टींना लाईक साफसफाई, सगळं प्रॉपर डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजी आहे. आपल्या इंडियाने तिकडे हे केले. सो आपल्या इट इज लाईक बॅड थिंग की आता आपल्या लोकांनी काहीतरी केलं पाहिजे की आपल्या बाबा काय झालं तरी आपण बोलतो की हा इंडिया पार्टी. बिकॉज या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे बघा ना, या टॅक्सीमध्ये तुम्ही दाखवतो तुम्हाला. टॅक्सी ड्रायव्हरचं नाव आहे प्रिंटेड, दी नान चना. देन इट्स ड्रायव्हिंग अ हायब्रिड कार. सो इट्स गुड राईट. इट्स गुड नो. थम्स अप. क्लीन कसं वाटतं, एकदम क्लीन आहे. कुठेही जा तुम्ही सेम एरिया. आणि आपल्या मुंबईला तेच रश भेटते बघायला, झोपडपट्टी असते. इट इज नॉट अबाउट झोपडपट्टी, इट इज अबाउट की तुम्ही किती स्वच्छ ठेवता. भले झोपडपट्टी का असो ना, 4 झोपडी जरी असेल तरी ती सुंदर दिसेल जर स्वच्छता असेल. स्वच्छता नसेल तर काहीच दिसणार नाही. तू महाल जरी बांधशील तरी खराब दिसेल. सो तेच आहे. सो येस, आता झालोय मी. तर चला मित्रांनो, आजचा जो आपला सफर होता तो एवढाच होता. आज आपण पूर्ण दिवस थायलंडमध्ये फिरलो. आपण सेंट्रल फुकेत मॉलला गेलो. तिकडे आपण DJIचे प्रोडक्ट्स बघितले. आता तिथून आल्यानंतर आपण थोडंसं जेवलो आणि आता आपण आपल्या हॉटेलवर चाललो. तुम्ही बघत असाल आपलं हॉटेल किती उंच वट्यावर आहे. आता आजचा दिवस इथेच संपूया. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आमचं जे कॉन्टेंट आहे ते आवडत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला ज्या वेळेला व्हिडिओज आम्ही अपलोड करू त्यावेळेला तुम्हाला दिसेल. आणि हा आता हॉटेलचा रूम. किती छान वाटतं रूम, मस्तच.